कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या मुलापासून तोडण्याची अट ठेवून आता कुठलं तोंड घेऊन आलात? तुम्हाला काय वाटलं तुम्ही स्वतः इथे येऊन माझ्याशी बोलाल तर मी माझ्या मुलाला सोडून तुमच्या घरी यायला तयार होईल? वसुंधरा, मी तुझा राग समजू शकते। माझा राग जर तुम्ही समजला असतात ना तर तुम्ही ही अट कधीच घातली नसती। मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये, प्लीज प्लीज तुम्ही इथून निघून जा, प्लीज। निघा। वसुंधरा, मला आणि माझ्या कुटुंबाला माफ करा। चूक झाली ती माझ्या आईची। क्षणभर का होईना तिने खूप स्वार्थी आणि वाईट विचार केला आणि तुम्हाला तुमच्या मुलापासून तोडण्याची अट ठेवली। आमच्या मनू आणि चिनू आहेत ना, त्या द्वाड आहेत। तुमचा स्वतःचा मुलगा आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर प्रेम करू शकणार नाहीत अशी भीती आईला वाटली। पण तिने हा विचार नाही केला की तुम्हाला तुमच्या मुलापासून दूर करून तुमच्या दोघांमधलं प्रेम थोडीच कमी होणार आहे। अंतर वाढल्याने प्रेम कमी होईल इतकं तकलादू असतं का आई मुलाचं नातं? आईला वाटलं ती मुलाची आई आहे, आमची मुलाकडची बाजू आहे, म्हणून तिला वाटेल तसं ती वागेल। पण उद्या आकाशला, अखिलला किंवा मला तिच्यापासून एक दिवस जरी लांब राहावं लागलं ना तरी तिला ते सहन नाही होणार आणि हे आकाशने तिला पटवून दिलं। माझ्या आईकडून खूप मोठी चूक झाली आहे, त्यासाठी तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो। पण हे जे काही घडलं ना त्यात आकाशची काहीच चूक नाहीये। तुम्ही दोघं एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात आणि फक्त आम्हीच नाही, नियती सुद्धा तेच म्हणते। म्हणून तर माझ्या भावाशी तुमची कोणतीही ओळख नसताना त्याच्या गळ्यातली चेन तुम्ही तुमच्या गळ्यात घालून फिरताय। काय? वसुंधरा, मी तुला ट्रेनमध्ये काही सांगितलं नाही, पण ही चेन आकाश भाऊजींची। तुझ्या मैत्रिणीच्या लग्नात ते इव्हेंट मॅनेजमेंट करत होते आणि त्याच वेळी त्यांच्या गळ्यातली चेन हरवली। चेन? ही चेन माझ्या गळ्यात कशी आली? आता हे देवीनेच ठरवलेलं लग्न आहे, ते मोडणारे आपण कोण? बघ वसू, मी म्हणत नव्हते, देवीचाच काहीतरी संकेत आहे हा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।